डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वाल्मिकी या सर्व महामानवांना अभिवादन करतो। आज बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी एक महाराष्ट्र लेवलची बैठक होती आहे। दत्ताभाऊच्या नेतृत्वाखाली लोकात मला, कारण काय झालं मराठवाड्यानं मला बोलता बोलता सांगायचं आहे की मराठवाड्यानं काय स्वीकारलेलं आहे। वाईट वाटून घेऊ नये दत्ताभाऊने, परंतु मराठवाड्याने प्रत्येक व्यक्तीला स्वीकारलेलं आहे। परंतु मागच्या वेळेला काय झालंय की ज्या ज्या व्यक्तीला स्वीकारलं त्या व्यक्तीनं मराठवाड्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे। या अगोदर समन्वय समितीचे जे मुख्य समन्वयक होते शरदचंद्र जाधव यांना स्वीकारलं, परंतु त्यांनी आमच्याच डोक्याकडून आम्हाला मातीत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि केला। तेव्हापासून मी सामाजिक संघटनेपासून अत्यंत अलिप्त होऊन गेलेलो होतो आणि आज फक्त मला माधव बोराने दत्ताभाऊचा फोन आला म्हणून या ठिकाणी मिळालं। मला वाटतं एकच आहे, संघर्ष करायचा असेल, जर महाराष्ट्रातून आपली सर्व समाजात ताकद दाखवायचीच असेल तर या ठिकाणी फक्त शहरात बैठक घेऊन चालणार नाही, तर ग्रासरूटला अत्यंत पाड्यावर आणि खेड्यात जावं लागणार। जवळपास आता 1 ते 1.5 महिना आपल्या जवळ आहे। प्रत्येक जोपर्यंत आपण खेड्यात जात नाही, खेड्यातला व्यक्तीला जो ग्रासरूटचा जो समाज बांधव आहे त्यांना आपण जाऊन सांगणार नाही की तुला चालावं लागतं, तुला उठावं लागतं, तुला यावं लागतं, त्यावेळेस आपला संघर्ष पेटवता राहणार आहे, तो पेटणार आहे। मला वाटतं एक मुद्दा दुसरा आहे की जात असताना आम्ही कोणाला विचारलं नाही, त्या समन्वय समितीला विचारलं नाही तेव्हा की तुमचा मसुदा काय आहे, तुम्ही शासनाकडे कुठला मुद्दा घेऊन जाणार आहे, नेमका प्रश्न कसा मार्गेला। बहुतांश वेळेला होतं काय मनोहर कोळी साहेब की आम्ही मुख्यमंत्र्याकडे असो की आदिवासी मिनिस्टरकडे जातो, त्यावेळेस आमच्या समाजाकडं ज्या डेलिगेशनमध्ये असतात त्यांच्याकडे मुद्दा नसतो। नेमका काय मांडायला पाहिजे, काय मुद्दा हे मांडा। एखाद्या त्यांचा मुद्दा असा IAS ऑफिसर असतो, तो मुद्दा असा मांडतो की त्यावेळेस आमच्या डेलिगेशन मधल्या कोणालाही तो मुद्दा व्यवस्थित पद्धतीनं मांडता येत नाही, त्यावेळेस आमची तारांबळ होते आणि आम्हाला तसंच वापस निघून यावं लागतं। मला वाटतं पहिला मुद्दा असा घ्यायचा की कोणता मुद्दा आपला घेणार आहे, की तुम्ही मधुकर फीचरचा मुद्दा घेणार आहे की तुम्ही मराठवाड्याचा नेमका मुद्दा काय घेणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी महादेव असेल, टोकरी कोळी असेल आणि कोळी मल्हार असेल, यांचा मुद्दा नेमका काय घेऊन चालणार आहे, हा मुद्दा अत्यंत बारकाईनं शोधण्याचा आवश्यकता आहे। नंतर आपण मोर्चा घेऊन चाललो, आंदोलन आहे, कमीत कमी 50 ते 60 हजार लोक त्या ठिकाणी जमा झालेला आहे। ज्यावेळेस मुख्यमंत्री असो का ट्राईब मिनिस्टर असो, त्याने ज्यावेळेस डेलिगेशन बोलवलं त्यावेळेस तुमचा मुद्दा तुमच्याजवळ अत्यंत महत्वाचा पाहिजे की त्यांना म्हटलं पाहिजे की मी या 50 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये कधी हा मुद्दा बघितला नाही, परंतु आता हा मार्ग आपल्याला शोधावा लागणार आहे आणि प्रश्न मार्गी काढावं लागणार आहे। ही मात्र तुम्ही काळजी नाही आणि अत्यंत अभ्यासपूर्ण तो निवेदन हवं आहे, तो प्रस्ताव आहे, तो डिरेक्शन करायला पाहिजे। दत्ताभाऊ तुम्ही पात्र राहा, शेवटपर्यंत राहा, तुमच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहील, एवढं मी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।